18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 52 गुन्हेगारांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। यंदा पहिल्यांदाच या गुन्हेगारांशी संबंध असलेल्या त्यांच्या मित्रांनाही तडीपार करण्यात आलाय। पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर या 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 52 सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर झालेल्या जवानाच्या खून प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात असलेल्या 3 संशयितांच्या 6 मित्रांना देखील तडीपार केलं गेलंय। विशेष म्हणजे या संशयितांवर गुन्हा दाखल नाही, मात्र गुन्हेगारांशी संबंध असलेल्यांवर पहिल्यांदाच थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारांना कारागृहात भेटणे, त्यांना अर्थसहाय्य करणे हा देखील गुन्हा असल्याने तडीपारची कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।